जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, मनोजदादा जरांगे पाटलाचा वाढदिवस, एक ऐतिहासिक वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्तानं हजारो तरुणांनी रक्तदान केलं. का तर एकानं रक्तदान केलं तर समोरच्याचा जीव वाचतो. याची प्रेरणा घेऊन जरांगे पाटलाचा वाढदिवस कसा साजरा करायचा याची जणू काही रणनीतीच आखली होती. कित्येक लोकांनी, कित्येक तरुणांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलं, तर लाखो युवकांनी मनोजदादा जरांगे पाटलाच्या वाढदिवसानिमित्त ज्या झाडाला अतिशय गोड आणि चविष्ट फळे येतात असे फळझाडाची लागवण या निमित्ताने केली. आणि हे सर्व पाहत असताना जरांगे पाटलांना रडू आवरलं नाही. कारण एक त्यागी समाजसेवक समाजासाठी काय करतो आणि त्याचा उपकार जनता कशी फेडते याचं त्यांना जणू दर्शन घडलं. आणि त्याच वेळेस जरांगे पाटलांनी एक मोठा निर्णय घोषित केला. ते म्हणाले, मी कालपासून विचारात होतो की या सृष्टीत आपण जन्माला आलो आणि उद्या मरणार आहोत. आपल्या जगासाठी योगदान काय? जिवंतपणे आपण आज जे काही करतो आहोत त्यातून साध्य होईल नाही होईल हे मला माहीत नाही, पण लढा हा माझा चालू राहील. पण ज्यावेळेस मी इथं नसेल त्यावेळेस माझं शरीर जाळू नका. माझे पूर्ण अवयव कोणाचा तरी जीव वाचवतील. ज्याला आज कोट्यावधी रुपये लागतात, परदेशातून मागवावं लागतात, किंवा काहींना ती कुवत नसते, मिळत नाही. यासाठी मग डोळे असतील, हात असतील, पाय असतील, किडनी असेल, लिव्हर असेल, लंग्ज असेल, हार्ट असेल, हे सर्व मरणोत्तर मी दान करीत आहे, असा मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. यावरून लक्षात येतं की खरंच पैसा लागत नाही, पदप्रतिष्ठा लागत नाही, किंवा कोणाचाही गॉडफादर लागत नाही. जर स्वतःच्या डोक्यामध्ये स्वतःची नियती साफ असेल, स्वतः जो निस्वार्थी असेल, कुठलीही अभिलाषा नसेल, तर तो माणूस साधा एका शेतकरी ऊसतोड कुटुंबात जन्माला आलेला आणि रोजमजुरीवर जगणारा, हॉटेलमध्ये काम करणारा, पण निस्वार्थी, त्यागी, कुणालाही मॅनेज न होणारा, बेईमानी प्रवृत्ती नसणारा, आणि सर्व समाज बांधव हे आपलेच आहेत. मग ते दलित असो, मुस्लिम असो, धनगर असो, अथवा मायक्रो ओबीसी असो, सर्वांना एकसाथ घेऊन चालणारे मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोठी घोषणा केली. आणि एक समाजाला नवा आयाम शिकवला की आपण ज्यावेळेस मृत होतो त्यावेळेस आपण विनाकारण शरीर जाळून टाकतो, पण त्याऐवजी जर असा धडा घेतला की मृत्यूपूर्व आपल्या अवयव दानाचं जर आपण लिहून दिलं, तर त्यामुळे एका माणसामुळे किमान 20 ते 25 लोकांचे प्राण वाचू शकतात. आणि त्या अनुषंगानं आपण कितीतरी दिवस जिवंत राहू शकतो, असं त्यांनी जनतेला ठासून सांगितलं. आणि याचा निश्चितच परिणाम खूप तरुण पिढीवर होणार आहे आणि तरुण पिढी यातून जागरूक होणार आहे. मित्र हो, तुम्हाला पटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.